जशी तक्रार आली लगेचच आम्ही तात्काळ आता फक्त आम्हाला बरं का साहेब सर आम्हाला फक्त एकच सांगा जेवणामध्ये आळी होती की नाही झूम केल्यानंतर दिसतंय मग अशा वेळेस प्रत्येक वेळेस आपण मोबाईल घ्यायचा फोटो काढायचा झूम करायचा आणि प्रत्येक वेळेस जेवण चेक करायचं असं असतं का ही आपली जबाबदारी नाही का बारकाईने पाहणं मग आपण आपली जबाबदारी कशी टाळता सकाळी आपण झूम करून का नाही पाहिलं ते लक्षात आल्याबरोबरच आम्ही लगेच दुसरं जेवण ऐकलं पण आहे ते जेवण झूम करून मग आता तुम्ही जेवढं टाळताय सगळं आम्ही कुठल्याही प्रकारे आम्ही ऐका ना सर ऐका ना आपलं एक मत सांगा की आळी नव्हती म्हणून सांगा डायरेक्ट क्लिअर आपल्या मनाने सांगा चला आपलं जे म्हणणं आहे ते सांगा आळी नव्हती ही पोरं खोटारडी आहेत मॅडम खोटारडी आहेत आपण एकटे खरे आहे तसं काहीच नाही सर आपण एकटेच खरं सांगतोय पाहिलं तेव्हा सदृश्य वाटलं झूम करून पाहिलं आळीच दिसतं बरोबर की नाही पण जेव्हा ते मॅडम मगाशी जेव्हा आपण तिथली जी भाजी पाहिली रिटर्न आलेल्या याच्यात त्याच्यातही आळी दिसली तेव्हा आपण पाहिलंच नसेल झूम नव्हतं केलं एक वेळेस मुलं पाहतात सर आपल्या सतसत्व बुद्धीला सर पटलं पाहिजे स्पष्ट सांगतो आम्ही मुलांना आळी दिसते आणि तुम्ही म्हणते आळी सदृश्य काय नक्की काय गोलमाल काय नक्की हा तुमच्यावर दबाव कोणाचा नक्की तुम्ही नक्की कोणाच्या अंडर काम करताय साहेब आणि आम्ही मुलं सगळी कबूल करतात आळी आणि तुम्ही म्हणता आळी सदृश्य आणि आम्ही तुम्हाला दाखवतो झूम करून दिसतंय नक्की प्रकार काय नक्की काहीतरी